हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि इथून काम सुरू झालं होतं तर पहिल्यांदा हे माप घेतलं होतं आणि नंतर हे त्यांनी माप घेऊन ही लाईन टाकली होती। लाईन टाकल्यावर हे थोडंसं त्यांनी खोदलं होतं, म्हणजे कारण त्यांना पाया घालायचा होता तर आणि हे कामं सगळे आम्ही घरच्या घरीच केले, फक्त मजदूर लावले होते। बाकी सगळं डोका म्हणजे सगळी अक्कल आमचीच होती आणि फक्त मिस्त्री आणले होते आम्ही। म्हणजे रोज नाक्यावरून मिस्त्री आणायचे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असं चालू होतं। तर मधलाच रूम बांधला होता, अजून बाजूचे बांधायचे राहिलेत, तर हळूहळू आम्ही बांधणार आहे बाजूचे। तर इथंच चालले। तर आता एवढं झालं, 2-3 दिवसात एवढं काम आले। तर हा पूर्ण पाया बांधून झाला आहे। तर तुम्ही पहा रूम कसा होणार आहे। तर हा एक हॉल आणि संडास बाथरूम किचन असा होणार आहे। तर याचा हा पाया आहे आणि पाया बांधलाय, जरा सुकायला ठेवले 2-3 दिवस सुकून। याच्यामध्ये मुरुम भरला जाणार आहे आणि नंतर याच्यावरती भिंती बांधल्या जातील। तर असं काम चालू आहे आमचं। जर तुमच्याकडे थोडं डोकं असेल तर तुम्ही घरच्या घरी पण करू शकता, आणि जर तुमच्याकडे डोकं नसेल तर तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतात, कारण घर किंवा एखादी खोली बांधणं सोपं नाही आहे। तुम्हाला माहीत असेल, भरपूर पैसे लागतात। तर आता आम्हाला JCB आणायचं आहे आणि बाजूला संडासची जी टाकी आहे ती खोदायची आहे, कारण जर टाकी खोदली तरच याच्यात भरायला मुरुम निघेल आणि मग आम्ही मुरुम टाकू शकतो। कारण आमच्याकडं 3000 रुपये एक मुरुमची गाडी आहे, तर आपला मुरुम होणारच आहे, म्हणून आम्ही मुरुम काही घेणार नाही। आणि लास्टला बघा अशी खोली उभी राहिली आहे मस्त। आणि ही खोली मी आता तुम्हाला दाखवते कशी झाली आहे तयार। तर इथं बाहेर बसायला पण आहे, थोडंसं केलं आम्ही, एक पायरी केली आणि ओटा केला। ओट्यामधून जर तुम्ही आत गेले तर हा प्रचंड मोठा हॉल तुम्हाला दिसेल, जिथं एक फॅमिली, 2 मुलं, 2 नवरा बायको, दोघं म्हणजे, आणि अजून एखादा म्हातारी वगैरे असेल तर, किंवा कोणी अजून एखादा सदस्य राहू शकतो। बघा एवढी मोठी खोली झाली ही। किचन झाले, मांडणी बसवली आहे, पोटमाळा केला आहे, बाथरूम केलं आहे, सगळं म्हणजे किती छान आहे। तर असा सुंदर असा रूम झाला आहे। तर एक फॅमिली चांगल्या याच्यात राहू शकते इथं। तर असं सुंदर असा माझा रूम तयार झालेला आहे। फक्त आपल्याकडं थोडं नॉलेज पाहिजे, म्हणजे याच्याविषयीच पूर्ण माहिती असेल तर आपल्याला खर्च कमी लागतो आणि चांगला भक्कम रूम होतो। तर आशा करते तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडलेला असेल। तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझे व्हिडिओ आवडले तर शेअर करा आणि आपली काळजी घ्या।